किंवा सरकारमधले आमदार हे नेण्याचा प्रयत्न आहे. त्याचं उदाहरण म्हणजे पुणेचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची अचानकच मागणी मेगा फुलकर्णींनी केली. पण नावं बदलून काही देश मोठा होत नाही. ठीक आहे, आपल्या हृदयात अस्मिता असली पाहिजे. आज कोल्हापूरला आलो की काल छत्रपती शाहू महाराजांची जयंती होती. आमच्या मनात ते आहे की समोर जाऊन तिथं हार घातला पाहिजे पुतळ्याला, असं हे नाही आहे. त्यांचे जे विचार होते, त्यांनी जे महान कार्य जे त्यांच्या करतात ते महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. तर त्यामुळे थोरले बाजीरावांचं काम असेल. पण आता नावं बदलून रस्त्याची नावं बदलायची, कुठं काय कशाला जायचं, हा काही विषय नाही ना. मूलभूत विषय आज राज्य सरकार चालवणं अवघड झालेलं आहे. अर्थव्यवस्थेची जी दशा आपण पाहतोय, शक्तीपीठाकरता 20,000 नवीन कर्ज डोक्यावर येणार आहे. फक्त कशा करता, त्यातून कमिशन काढता यावं. पण वित्त विभागानं देखील शक्तीपीठच्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केलेली आहे. मग ते दडपून येतील. मुख्यमंत्र्याकडे 5वी बहुमत आहे, तर वित्त विभाग काय आणि वित्तमंत्री काय, त्यांनी जरी विरोध केला तरी ते रेटून येणार. कारण त्यातून समृद्धी महामार्गामध्ये जे झालं तेच त्यांना इथं करायचं. थँक्यू बाबा.